नमस्ते, मी अक्षय पवार आणि आपल्या कोकणी प्रवासी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। खूप दिवसानंतर आपण ही आज व्हिडिओ टाकत आहोत। तर आता आपण आहोत भिवंडीमध्ये आणि आता आपण भिवंडीमधून चाललो आहोत पालघरला। आजचा जो व्हिडिओ आहे तो ट्रॅव्हल व्लॉग नाहीये, त्यामुळे आपण ट्रॅव्हल जास्त दाखवणार नाहीये। आजचा व्हिडिओ जो आहे हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहे। अनेक जण जे माझ्या व्हॉट्सअपला कनेक्टेड आहेत, फेसबुकला, इंस्टाग्रामला, ते माझे ह्या टॉपिकशी रिलेटेड पोस्ट बघत असतात। आता मी टॉपिक रिव्हील करणार नाही, ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच। तर त्याच संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे। तर खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे आणि अनेक जणांना उत्सुकता होती, ती उत्सुकता या व्हिडिओमध्ये मी पूर्ण करायची प्रयत्न केलेला आहे। तर चला बघूया आजचा हा पुढचा व्हिडिओ आणि आजच्या नक्की ह्या व्हिडिओमध्ये काय इन्फॉर्मेशन भेटणार आहे आणि काय सर्व आपण बघणार आहोत ते आपल्याला पुढे कळेलच। धन्यवाद। फायनली आता आपण पालघरला पोहोचलेलो आहोत आणि आता आपण त्या लोकेशनला आहोत जिथं आज आपली पूर्ण व्हिडिओ शूट होणार आहे। आणि फायनली तो टॉपिक काय आहे तो रिव्हील करायचा आता वेळ आलेली आहे। तर तो रिव्हील करायच्या आधी मी तुम्हाला तो लोकेशन दाखवतो, त्याच्याने तुम्हाला मोस्ट ऑफ तरी इन्फॉर्मेशन भेटेल की आजची व्हिडिओ कशाच्या संदर्भात आहे। तर मागे ते तुम्हाला दिसतंय ती आमची शॉटगनची रेंज आहे आणि आज आपण जी व्हिडिओ बनवणार आहे ती आपल्या शॉटगन आणि .22 रायफल शूटिंगबद्दलची आपली ही व्हिडिओ आहे। अनेक जण माझ्याशी सोशल मीडियाशी कनेक्टेड आहातच, तर अनेकांचे प्रश्न असतात की तू कसा करतो, कुठे शूटिंग होते, प्रॅक्टिस कुठे होते, कॉम्पिटिशन कुठे होते। तर आज आपली ही एक एज्युकेशनल किंवा इन्फॉर्मेशन व्हिडिओ आहे जे आपण बनवत आहोत। आणि आता आपण लवकरच जाऊया आधी शॉटगनच्या रेंजवर, तिकडचे काय आजचे आर्म्स आणि वेपन्स यूज करणार आहोत ते बघणार आहोत, कशी प्रॅक्टिस होते, कशी आपण गन यूज करतो, हँडल करतो आणि त्यासाठी काय काय गोष्टी लागतात ते आपण बघणार आहोत। त्याच्यानंतर आपण जाऊ .22च्या रेंजला, तिथे बघू कशी प्रॅक्टिस वगैरे होते आणि आजची ही जी काही व्हिडिओ आहे ती जास्तीत जास्त इन्फॉर्मेटिव्ह बनवायचा आपण प्रयत्न करू। धन्यवाद। फायनली आता आपण रेंजवर आहोत आणि आजची जी शूटिंग रेंजची व्हिडिओ आहे ती आपण 2 पार्टमध्ये बनवणार आहोत। त्यात पहिला पार्ट आहे 50 मीटर .22 रायफलचं म्हणजे प्रोन इव्हेंट, त्याच्यानंतर शॉटगनचा इव्हेंट बद्दल आपण सेकंड पार्टमध्ये बोलणार आहोत। तर चला इन्फॉर्मेशन घेऊया ॲमोबद्दल, गनबद्दल, बाकीच्या गोष्टीबद्दल आणि आपल्या फर्स्ट पार्टकडे जाऊया। धन्यवाद। .22च्या रेंजला असं मागे स्पेक्टेटर गॅलरी किंवा प्रेक्षक गॅलरी बोलू शकतो अशी असते आणि हा जो एरिया आहे इथे वेगवेगळे बे बनलेले असतात किंवा आपण बोलू शकतो की कॉम्पिटिटर झोपण्यासाठी इथे असे लाईन्स मारलेले असतात। तिथं अशा मी हे इथं दिसतं तुम्हाला हे मॅट टाकतो आणि त्या मॅटवर झोपून आम्ही पोझिशन घेऊन प्रोन पोझिशन घेऊन शूट करत असतो। आणि हे समोर इथे मागे हे आमची 50 मीटरची रेंज आहे, ते तुम्हाला व्हाईट दिसते ते टार्गेट्स आहेत आणि त्या टार्गेटला आम्ही एम करून इथं शूट करत असतो। कॅमेरा स्विच करून तुम्हाला दाखवतो समोरचा व्ह्यू कसा दिसतो। आता हे तुम्हाला दिसत आहे, ही जी लाईन आहे ही 25 मीटर सांगते आपल्याला, ही 25 मीटरची रेंज आहे। 25 मीटरचे काही प्रॅक्टिसेस असेल तर ते इथं केले जातात आणि त्याच्या पुढचं जे आहे त्याच्या पुढे जे आहे ते 50 मीटरची रेंज आहे आणि इथे 50 मीटर आपण प्रॅक्टिस करतो। हा इथे खाली लॉन आहे आणि हे वरती असे आपण बोलू शकतो प्लाय किंवा लाकडं लावलेले असतात। त्याचं कारण असं आहे की एखादी मिसफायर झाली गोळी किंवा नवीन कोणी शूटर असेल त्याच्याकडून जर चुकीचं गोळी फायर झाली आहे तर ती बाहेर जायला नको रेंजच्या, ती ह्याच्यामध्येच अडकली पाहिजे। आणि हे पूर्ण वरून ओपन असतं आणि बाकी साईडनी हे क्लोज्ड आहे पूर्ण रेंज। आता ह्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवतो की गन कशी आपण सेट करतो, गन कशी असते, त्याचे बुलेट्स कसे वापरतो, ॲमो कसा असतो, ते सर्व बघूया। चला बाय। तर आता आपण .22 अँड शूटची गन अनबॉक्स करणार आहोत, त्याच्यानंतर ती सेटअप करणार आहोत आणि त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत की कशी आपण करतो। तर ते अँड शूटची केस आहे जी गन मी यूज करतो मोस्टली कॉम्पिटिशनला, जे डे 1 पासून मीच यूज करतो। याच्यामध्ये खूप सारे पार्ट्स असतात, त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू। सध्या आपण कसं सेटअप करतोय, कसं असेंबल करतोय त्याच्याबद्दल बोलू।
ह्या ज्या गन असतात या स्पेसिफिकली कॉम्पिटिशनसाठी बनवल्या जातात. ज्या जनरल गन्स असतात, ज्या हंटिंगला यूज होतात, प्रोटेक्शनसाठी यूज होतात किंवा कॅरी करायला यूज होतात, त्यापेक्षाही खूप फार वेगळ्या गन्स असतात. या गन्सवर प्रत्येक सेटिंगला मार्किंग असते जी तुम्हाला कॉम्पिटिशनला यूज होते आणि ती तुमच्या बॉडीनुसार सेट होत असते. तर आपली पण एक स्पेसिफिक सेटिंग आहे, त्या सेटिंगनुसारच आपण ही गन आता असेंबल करणार आहोत. जवळ येते ना बरं. प्रत्येक वेळी तुम्हाला तुमची सेटिंग व्हेरीफाय करूनच लावायची आहे. एका टाईमनंतर तुम्हाला सेटिंग बाय होते आणि तुम्ही ते सेटिंग कंटिन्यू लावत जाता, म्हणजे तुम्हाला बघायची गरज लागत नाही फोटोज वगैरे. हा बोल्ट आहे जो आता गनमध्ये जाणार आहे. आता बोल्ट आपण लावला आहे. याच्यानंतर आता आपण चिक प्लेट लावणार आहे, कारण का आधी चिक प्लेट लावली तर बोल्ट आपण इन्सर्ट करू शकत नाही. आता ही चिक प्लेटची पण एक स्पेसिफिक सेटिंग असते, त्या सेटिंगवरच तुम्हाला चिक प्लेट लावायचं आहे. हे हँडस्टॉपची सेटिंग आहे, जिथे आपला हात येऊन थांबतो गन होल्ड करायला, त्याची एक सेटिंग असते. ओके, क्लोज कर. सो फायनली आता बघू शकता आपण पूर्ण गन असेंबल केली आहे. आता ह्याच्यानंतर गन कशी होल्ड करायची आणि कसं मग आपण शूट करणार हे दाखवणार आहोत. त्याच्या आधी मी तुम्हाला ॲमो दाखवून घेतो की कसं असतं .22चा ॲमो कसा दिसतं. जनरली लोकांना वाटतं की बुलेट खूप मोठे असते, आपल्याला पिक्चरमध्ये दाखवलं जातं की अख्खी ते एमटी किंवा शेल सकट बाहेर काढतात. तसं काही नसतं. रिअल बुलेट कसे दिसतात तेही तुम्हाला दाखवतो. तर आता हा आपला ॲमोचा केस आहे. ॲमो म्हणजे जे आपण आता बुलेट्स यूज करतो .22ला, ते बघूया कसे असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला मध्ये डॉट नाही दिसणार, जे सेंटर फायर बुलेट्स असतात. हा आपला तरीम फायर आहे, ठीक आहे. ते बघूया कसे दिसतात. हे आपले आता हे .22चे ॲमो आहे जे आपण यूज करतो प्रॅक्टिसला. बऱ्याच जणांना वाटतं असं की फेक ॲमो असेल किंवा पेलेट्स असतील, पण तसं नसतं. हे रिअल आहेत आणि ह्याची रेंज मिनिमम 1.5 किलोमीटर आहे. 1.5 किलोमीटरमध्ये हार्म करू शकतं, त्यामुळे यूज करताना खूप प्रिकॉशननी आम्हाला यूज करावं लागतं. आता आपला शूटिंग जॅकेट घातलेलं आहे. शूटिंग जॅकेटचं खूप इम्पॉर्टन्स आहे .22मध्ये किंवा रायफल शूटिंगमध्ये. त्याचं कारण असं की पूर्ण गन जी असते ती तुमची या जॅकेटवर बॅलन्स होते. ही जी स्लिंग आहे त्याला गन कनेक्टेड असते आणि त्यानंतर तुमच्या लेफ्ट हँडवरती गन येते आणि ह्याला एल्बोला ग्रिप असतात जे की तुमच्या मॅटवर मॅटवर सपोर्ट भेटतं ज्याच्याने, आणि मग आपण एक पोझिशनमध्ये जाऊन ते शूट करतो. तर आपण आता आपली पोझिशन घेऊया आणि त्याच्यानंतर आपण शूट करून बघूया. धन्यवाद. तर आता आपण मॅटवर पोझिशन घेणार आहोत आणि आपली गन बॉडी 0 काढलेला आहे. आपण आता गन सेट करायची आहे टार्गेटवर. त्याच्या आधी आपल्याला गन स्लिंगशी कनेक्ट करावी लागते. गन स्लिंगला कनेक्ट करून आपण आपल्या पोझिशनला जाऊ. गन जेव्हा एमवर येते तेव्हा आपल्याला होल्डिंग करतो आपण अर्धा एक तास आणि त्याच्यानंतर आपण ॲमो शूट करायला चालू करतो. आता आपण गन होल्ड करतोय. आता आपण ॲमो लोड करायच्या आधी सेफ्टी फ्लॅग असतो तो काढायला लागतो. आपण सेफ्टी फ्लॅग काढला ॲमो लोड करूया.
ॲमो लोड केल्यानंतर आपण टार्गेटवर एम करून फायर करणार आहोत. फायर केलं, अनलोड करून नेक्स्ट ॲमो. तर आपल्याला आजची ही रेंजची व्हिडिओ कशी वाटली आम्हाला नक्कीच सांगा आणि लवकरच आम्ही आमचं पार्ट 2 घेऊन येऊ ज्याच्यामध्ये आपण शॉटगनबद्दल इन्फॉर्मेशन देऊ. तोपर्यंत आम्हाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.